नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर एक CSC व्हेली असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. अनेकदा CSC डिजिटल सेवा पोर्टलवर काम करताना आपल्याला वॉलेटमध्ये पैसे ॲड करावे लागतात. तर सध्या पीक विम्याचा सीझन आहे, तर आपणास वारंवार CSC वॉलेटला पैसे ॲड करावे लागतात. परंतु कधी-कधी काय होतं, सर्व्हर डाऊन असतो किंवा एक्स्ट्रा चार्जेस पण आपणास यामध्ये लागतात. तर पेमेंट करता वेळेस आपले पेमेंट यामध्ये फेल होते. परंतु मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण NEFT, IMPS, RTGS या पर्यायाचा वापर करून थेट बँक अकाउंटद्वारे CSC वॉलेटमध्ये सुरक्षितपणे पैसे हे ॲड कसे करायचे याची संपूर्ण सोपी माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर CSC पोर्टलला आपणास यायचे आहे आणि इथे आल्याच्यानंतर इथे ॲड मनी याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. तर बऱ्याच वेळेस आपण इथे ॲड मनी, तर यामध्ये आपण HDFC PG, ॲक्सिस PG किंवा पेयू या माध्यमातून CSC वॉलेटला मनी हे ॲड करतो. परंतु आपण यामध्ये पैसे हे या पद्धतीने आपण यामध्ये ॲड करणार नाही. तर यामध्येच आपणास इथे पेमेंट गेटवेच्या पुढे पाहू शकतात की NEFT आणि IMPS हे ऑप्शन यामध्ये पाहायला मिळेल. तर यामध्ये आपण पाहू शकतात की याद्वारे आपणास आपल्या CSC वॉलेटला पैसे हे ॲड करायचे आहे. तर मित्रांनो, प्रत्येक व्हेलीला एक स्वतःचा विशिष्ट बेनिफिशरी अकाउंट नंबर हा मिळतो. जसे की आपण येथे पाहू शकतात, इथे बेनिफिशरी अकाउंट नंबर, तर येथे ZCS जे काही असेल आणि इथे आपण पाहू शकतात की आपला जो काही CSC ID आहे, तर तो CSC ID येथे दाखवला जाईल. तर प्रत्येक व्हेलीचा CSC ID हा वेगळा असतो. तर तेथे आपणास आपला CSC ID नंबर हा मेन्शन होईल. तर हाच आपला बेनिफिशरी अकाउंट नंबर आहे. ZCS पासून जो काही आहे पुढे तो आपला अकाउंट नंबर आहे. आणि IFSC कोड काय आहे, इथे IFSC कोडसुद्धा दिलेला आहे. IND म्हणजेच ही जी काय आहे ही इंडसइंड बँक आहे. तर आपली कोणती बँक आहे ती एकदा चेक करून पहा, तेथे कोणता IFSC कोड हा आपणास दाखवत आहे. तर आपणास ही माहिती काय करायची आहे, या माहितीद्वारे आपणास CSC वॉलेटला पैसे हे ॲड करायचे आहे. तर त्यासाठी मित्रांनो, आपल्याला काय करावे लागणार आहे, आपल्या फोनपे ॲप्लिकेशनमध्ये जावे लागणार आहे. तर मी तुम्हाला घेऊन जातो फोनपे ॲप्लिकेशनवर. तर त्यासाठी मित्रांनो, मी माझ्या मोबाईलमधील फोनपे ॲप्लिकेशन हे ओपन केलेले आहे. त्यानंतर आपणास येथे टू बँक सेल्फ अकाउंट याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर इथे नंबर 2चे टू अकाउंट नंबर अँड IFSC याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्यानंतर आपणास येथे बँक अकाउंट याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्यानंतर इथे आपणास सर्च बँक नेम, तर यामध्ये आपणास इंडसइंड असे टाईप करायचे आहे. तर इंडसइंड बँक ही आपणास यामध्ये सिलेक्ट करून घ्यायची आहे. ही सिलेक्ट केल्याच्यानंतर आपणास येथे अकाउंट नंबर हा टाकायचा आहे, जो की आपणास CSCच्या डिजिटल सेवा पोर्टलवर जो काही दाखवला होता तो अकाउंट नंबर आपणास यामध्ये टाकायचा आहे. जसे की येथे ZCS, तर अशा प्रकारचा, आणि त्यासमोर आपला जो काही CSC ID आहे तो CSC ID पण त्यामध्ये असतो. तर तो बेनिफिशरी अकाउंट नंबर न चुकता आपणास यामध्ये टाकून घ्यायचा आहे. अकाउंट नंबर टाकल्याच्यानंतर आपणास इथे IFSC कोड हा टाकायची आवश्यकता नाही. त्यानंतर आपणास नेक्स्ट या बटनावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपणास इथे परत एकदा कन्फर्म अकाउंट नंबर, जो काही आपण वरती अकाउंट नंबर टाकलेला आहे तोच अकाउंट नंबर आपणास यामध्ये टाकून घ्यायचा आहे. अकाउंट नंबर टाकल्याच्यानंतर येथे आपणास एंटर अकाउंट होल्डर नेम जे काही असेल आपले बँक अकाउंटवर, तर ते नाव आपणास यामध्ये टाकायचे आहे. त्यानंतर आपणास येथे निकनेममध्ये आपण माय CSC असे पण टाकू शकता. तर यामध्ये मी नाव हे टाकून घेतो. तर येथे अकाउंट होल्डर नेम टाकलेले आहे, निकनेममध्ये माय CSC टाकलेले आहे आणि प्रोसीड टू पे याच्यावर इथे क्लिक करतो. तर आपण इथे पाहू शकतात की माय CSC, तर यामध्ये मी सुरुवातीला 34, 100, 200 अशा प्रकारची अमाऊंट यामध्ये ॲड केलेली आहे. त्यानंतर मी येथे आता 300 रुपये हे ॲड करतो. तर 300 टाकलेली आहे अमाऊंट आणि पे या बटनावर इथे क्लिक करतो आणि जो काही पिन आहे तो पिन मी येथे टाकतो आणि पे या बटनावर इथे क्लिक करतो. तर आपले पेमेंट यामध्ये सक्सेसफुल झालेले आहे 300 रुपयाचे. तर इथे डन करतो.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आपणास आपल्या CSC पोर्टलला पैसे ॲड करायचे आहे. तर हे जे काही पैसे आहे, हे पैसे लगेच तुमच्या CSC वॉलेटला हे जमा होणार नाही. तर हे पैसे ॲड व्हायला कमीत कमी 15-20 मिनिटे लागतात. तर 15-20 मिनिटांनी आपले CSCचे वॉलेट यामध्ये एकदा चेक करून पहा. आपल्या वॉलेटला पैसे हे येऊन जातील. तर येथे पासबुकच्याच खाली येथे वॉलेट लेजर हे नावाचे ऑप्शन आहे. तर यामध्ये पाहू शकतात की कालच्या तारखेला म्हणजे 4 जुलैला मी येथे ₹100चे टॉपअप हे केलेले आहे फोनपेच्या माध्यमातून अशा प्रकारे. तर ते पैसे यामध्ये ॲडसुद्धा झालेले आहे आणि हे सुद्धा पैसे लवकरच यामध्ये ॲड होऊन जातील. तर अशा पद्धतीनं सुद्धा मित्रांनो आपण आपल्या CSC वॉलेटला पैसे ॲड करू शकतात. धन्यवाद.